नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजन। तर मित्रांनो, आपल्या या फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या या चिंचोली नाचवलेल परिसरातील अनेक राजकीय व्यक्तिमत्वाच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेतल्या। तर आज अशाच येणाऱ्या 2026च्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका त्या ठिकाणी होणार आहे आणि बऱ्याच दावेदार उमेदवारांच्या आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीगाठी या ठिकाणी घेतल्या। तर असेच एक आपल्या चिंचोली नाचेलवेल सर्कलचे एक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपले प्रदीपराव मनगटे हे शेलगावचे ग्रामपंचायतचे एक विरोध पक्ष नेते, त्यानंतर एक या चिंचोली परिसराचे एक कॉन्ट्रॅक्टर। तर आज आपण त्यांच्यासोबत या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत चर्चा या ठिकाणी करणार आहोत। तर मनगटे साहेब, आपलं या सोशल मीडियावर आपलं मनपूर्वक धन्यवाद। आपण आपला किमती वेळ या ठिकाणी आम्हाला दिला आणि तुमच्यासोबत चर्चा करण्याचा वेळ आज प्रसंग या ठिकाणी आलेला आहे। तर मित्रांनो, आम्ही अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या त्यांच्यासोबत चर्चा या ठिकाणी केलेली आहे। तर कुठेतरी आज एक हुशार, एक अभ्यासू व एक तरुण नेत्यासोबत आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। तर मनगटे साहेब, आता सध्या बरेच राजकीय पुढारी त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे आणि कुठेतरी तुमचं नाव सुद्धा या चिंचोली नाचेलवेल जिल्हा परिषद सर्कलसाठी या ठिकाणी घेतलं जातं। तर हे कितपत योग्य आहे व खरं आहे? मान्य करतो, मी माझं नाव या भागात घेतलं जातं। त्याकरता मी मागील 8 ते 10 वर्षांपासून कार्य करत आलेले, जसं की तुम्हाला माहीतच आहे। पण तरी मी आज तुमच्या माध्यमातून सांगतोय मी काय कार्य केलेले। ज्यावेळेस कोरोना लागला होता आपल्या इथे 2020ला, त्या काळात आम्ही सर्व गावागावामध्ये सॅनिटायझर फवारणी करून घेतली होती। राष्ट्रवादीचे आमचे तालुक्याचे नेते संतोष कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून। नंतर लोकांना अन्नधान्याचे किट जे तयार करून वाटप केले होते आम्ही प्रत्येक गावात, आमच्या शेलगावात वाटल्या, दिगावात, वाकदमध्ये, चिंचोलीत, आपल्या परिसरात आपल्या माध्यमातून सहभाग करून घेण्यात आला होता। त्या माध्यमातूनही वाटप करण्यात आले होते। नंतर पुढील काळात शिवजयंती जेव्हा होती तेव्हा मास्कचं वाटप करण्यात आलं। जेव्हा सुरक्षित शिवजयंती करा असा शासनाचा आदेश होता, त्या काळातही आम्ही भरपूर कार्य केलेले। नंतर आपली जेव्हा जयंत्या होत्या त्यावेळेस तुमच्यासारख्यांनी आम्हाला सहभाग करून घेण्यासाठी त्यावेळेस सर्व ठिकाणी आम्ही आमचा सहभाग नोंदवलेला आहे आणि त्या प्रकारे आम्ही सामाजिक जीवनात कार्य करत आहोत। तर मित्रांनो, प्रदीप मनगटे हे नाव सहजासहजी या ठिकाणी उदयास आलेलं नाही। कुठेतरी ते ग्राउंड लेवलला त्यांचे काम आहे। त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आणि मी त्यांच्या ज्या सामाजिक कार्याचा मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे। खरंच त्यांनी या कोरोना काळामध्ये मग सॅनिटायझरचा असो किंवा गोरगरीब लोकांना, शोषित वंचितांना एक अन्नधान्याची किट त्या ठिकाणी वाटलेली आहे। तर कुठेतरी एक सामाजिक कार्य करण्याची त्यांच्यामध्ये गोडी आहे आणि कुठेतरी ही गोडी त्यांच्यामध्ये वाढत असताना बऱ्याच लोकांनी त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही या नुसतं शेलगाव ग्रामपंचायत पुरतं मर्यादित न राहता बऱ्याच जणांनी त्यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ते सुद्धा या येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे या ठिकाणी राहणार। तर मनगटे साहेब, एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक मातंबर राजकारणी पुढारी त्या ठिकाणी उभे राहणार आहे। तर कुठेतरी तुम्ही त्यांच्या वयापेक्षा, तुमचं वय मला वाटतं तुम्ही त्यांच्यापेक्षा तरुण त्या ठिकाणी राहणार आहे। तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा राजकारणाचा अनुभव कमी या ठिकाणी आहे, पण तरी ही जिद्द कसं काय का मला या जिल्हा परिषद निवडणुकीला या ठिकाणी उभं राहायचं, हा विचार तुमच्या मनात कसं काय आला? मी नक्कीच मान्य करतो, जे की आपल्या भागातले धुरंधर आणि महत्वाचे राजकारणी, ते मागील काळात राजकारणात खूप नावाजलेले व्यक्तिमत्व आहे। त्यानुसार मी खूप त्यांच्यापेक्षा लहान आहे, पण माझा राजकीय वारसा त्यांच्याही पेक्षा मोठा आहे। माझे जे स्वर्गवासी आजोबा आहे भिकनराव राघोजी मनगटे, ते आपल्या भागातले मागील काळात मोठे राजकारणी झालेले आणि त्यांनी आजूबाजूच्या खेड्यामध्ये न्यायनिवाडा करण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि ते या गावाचे 25 ते 20 वर्ष सरपंच राहिलेले। विविध कार्य सोसायटी असू द्या, विविध आपल्या ज्या भागातल्या पंचायत समित्या असू द्या किंवा शिवाजी कॉलेजचे फाउंडर मेंबर राहिलेले कन्नड तालुक्याचे आणि ते नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं। तो आमचा खूप मोठा राजकीय वारसा आहे। तोच वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे। आम्हाला गोरगरीब लोकांचे कामं करायचे, आम्हाला गोरगरिबांच्या समस्या माहिती आहे, आम्ही त्यांच्या आयुष्यात कसा या शासनाच्या योजनेतनं अमुक बदल घडवता येईल यासाठी कार्य करण्यासाठी आज इथं आलेले। आपल्याला हा राजकारण फक्त समाज करण्यासाठी करायचं आहे, राजकारणात काही दुसरं शोधायचं नाही, राजकारणातलं काही आम्हाला त्यातनं काही मिळवायचंही नाही। आमच्या सर्व गोष्टी आमच्या आजोबांनी आमच्यासाठी पूर्ण केलेल्या आहे आमच्या आयुष्यात। तर मित्रांनो, खूप छान आपले मनगटे साहेब या ठिकाणी सांगतात
की कुठेतरी आजोबांचा जो राजकीय वसा आहे हा राजकीय वसा नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. कारण आम्ही सर्व गुण संपन्न आहे, आम्हाला कशाची आस नाही. पण कुठेतरी ज्या गावात, ज्या समाजात, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात, ज्या देशात आपण त्या ठिकाणी जन्मलो तर कुठेतरी त्याचं ऋण आपल्याला फेडायचं असतं. आणि हीच आस मनाशी बाळगून आपले प्रदीपजी मनगडे साहेब या चिंचोली नाचवले परिसरांची लोकांची ज्या अडीअडचणीची सेवा आहे ती सेवा ती त्यांच्या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतात. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही उभे त्या ठिकाणी राहणार आहे. मग या जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही कोणत्या पक्षाकडून या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहात? मी या इथे जिल्हा परिषद निवडणूक जी लढवणार आहे ती माननीय अजित पवार, आमचे जे नेते, राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढणार आहे. माझं ठरलेलं आहे. आपल्याला आमचे जे जिल्ह्याचे नेते नितीन सुरेश पाटील साहेब, जे स्वच्छ, स्पष्ट आणि एकदम म्हणता येईल असं स्पष्ट वक्ते, जे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा माणूस आहे, त्यांच्या नेतृत्वात ही आपल्या चिंचोली नाचनवेल सर्कलची जिल्हा परिषद मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहे. मला दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा किंवा कुठेही जाण्याचा विचार नाही आहे आणि मला कुठूनच लढायचं नाही. मला जर माझ्या नेत्यांनी योग्य समजलं, त्यांना वाटलं प्रदीप हा राष्ट्रवादीचा उमेदवार होऊ शकतो आणि त्यांनी मला जर तिकीट दिलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढणार आहे. कारण माझं मागील काळातलं जे कार्य आहे ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस करताच झालेलं आहे. तर एक मनगडे साहेब, तुम्ही सांगितलं की अजितदादाकडे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे. पण एक कुठेतरी जनतेमध्ये अजूनही एक चर्चा या ठिकाणी होताना दिसते की कुठेतरी प्रदीप मनगटे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या स्वर्गवासी रायबांजी विकास पॅनल आघाडीतर्फे तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे अशी चर्चा सर्कलमध्ये या ठिकाणी होते. तर हे कितपत योग्य आहे? नाही, आहे ना, चर्चा होत असतात. चर्चा माणसांच्या कोणी कसं करतील. मला दादांचाही मला अभिमान आहे. कारण मी त्यांचा यावर्षी जे आपलं विधानसभा झालेली 2024ची त्या काळात मी दादांसाठी कार्य केलेलं आहे. आपल्या चिंचोली नॅशनल सर्कलमध्ये दादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आणि दादांचे जे विषय, जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते मला खूप आवडतं. पण जेव्हा आपल्याला कोणत्या सर्कलला न्याय द्यायचा आहे तर सत्ता पक्ष हा महत्वाचा असतो आणि सत्ता पक्ष नसल्या तर तिथं तो जिल्हा परिषद सदस्य काय करेल विरोधात बसून तरी. त्यासाठी मी या जी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आज उपमुख्यमंत्री त्यांच्याकडून जितका जास्त विकास कामं करून घेता येईल आपल्या भागात त्यासाठी मी तो राष्ट्रवादी पक्ष निवडला आहे की जे सत्ता पक्ष आणि दादांचं व्यक्तिमत्व असं स्पष्ट बघते. दादा जर म्हणले करणार तर करतील, नाही म्हणले तर नाही करतील. दादाला जर योग्य वाटलं तर दादा करतात. तसंच आमचं आज नेतृत्व आहे तालुक्याचं माननीय नितीनजी पाटील साहेब, हे पण आज बँकेचे संचालक आहेत, माजी आमदार आहे. त्यांची जी नेतृत्वाची फळी तिच्यासोबत सक्षम नेतृत्व आहे त्यांच्या खाली, त्या लोकांमार्फत आपल्या सर्कलचा विकास, आपल्या भागाचा विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि माझे जे मित्र आहेत माननीय केतनजी भैया आमचे, त्यांचाही मला आदर्श लाभलेला आहे. कारण त्यांच्यासोबत राहून मला खूप काही शिकण्यास भेटलेलं आहे. केतन भैयांनी मागील काळात भरपूर कार्य केलेले आहे. आमच्या चिंचोली सर्कलमध्ये जर बोलायचं झालं तर पुतळ्याचं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांचं. त्यांच्या सोबत राहून मी ते पूर्णत्वास कसं जाता येईल त्याचा प्रयत्न केलेला आम्ही. त्यानंतर भयांनी गावागावात पाणंद रस्त्याचे प्रश्न सोडवलेले. हा जो विचार आणि हे जो संपर्क आहे माझा त्यांच्या मार्फत माझा विकास करण्याचं ध्येय आहे. तर मनगड साहेब, आता ही मुलाखत आपण तुमची या ठिकाणी घेतो, पण तुम्ही विषय आपले केतन भैया काजे यांच्याविषयी या ठिकाणी करत असताना मी कोणती बाजू घेऊन या ठिकाणी सांगत नाही, पण मी केतन भैया काजे यांचा राजकीय अनुभव या ठिकाणी पाहिलेला आहे. कोणती हातात सत्ता असताना किंवा नसताना पण बऱ्यापैकी त्यांनी आपल्या चिंचोली परिसर असो किंवा कन्नड तालुक्यामध्ये असो त्यांच्या माध्यमातून चांगले कामं या ठिकाणी केलेले आहे. आणि मला वाटतं एक ते नुसतं शासकीय कामाच्या भरजीवर त्या ठिकाणी अवलंबून न राहता त्यांनी बऱ्याच वैयक्तिक मदत सुद्धा अनेक गावाला त्या ठिकाणी केलेले आहे. आमच्या चिंचोलीला खंडोबा महाराज यांचं मंदिर आहे, या मंदिराला स्वतः 50,000 रुपयाचे गट्टू त्यांनी स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी दिलेले आहे. तर कुठेतरी केतन भाईचं कार्याला प्रेरित होऊन तुम्ही या ठिकाणी एक त्यांच्या सारखंच कार्य करण्याचे प्रयत्न या ठिकाणी करतात. तर मनगटे साहेब, बऱ्याच जण या ठिकाणी उभे राहणारे आणि चर्चा त्या ठिकाणी होत आहे,
पण कुठेतरी तुम्ही एक राजकीय क्षेत्रामध्ये काम तर करतात, पण कुठेतरी एक कॉन्ट्रॅक्टदार म्हणून तुम्ही या परिसरामध्ये उदयास या ठिकाणी आलेले आहे. तर मी बरेच कॉन्ट्रॅक्टदारांचे कामाची दर्जा त्या ठिकाणी बघतो, तर ती पाहिजे तशी दिसत नाही, निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी दिसते. पण कुठेतरी तुमच्या माध्यमातून जे रस्ते, जे सिमेंट कॉन्क्रीटचे असो, जे गट्टू बसवण्याचं असो, जे कामं त्या ठिकाणी झालेले तर चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी होते, तर कुठेतरी तुम्हाला वाटत नाही का जास्त टक्केवारी खावर कुठेतरी आपण अजून श्रीमंत व्हावं, ही मनामध्ये भावना निर्माण होत नाही का? आता सांगायचं जर झालं तर तुम्ही मला विचारलं की माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय, तर माझं हे सर्व म्हणजे माझे आई वडील, मी त्यांना एकुलता एक मुलगा आहे, माझी बहीण आणि माझी बायको, आम्ही सदन फॅमिलीतून आलेले. माझे सर्व घरातले सुशिक्षित लोक आहे, ते नोकरी करणारे वर्ग आहे. आमची इच्छा काय असं मोठं वरबडून खाण्याची इच्छा नाही. आम्हाला जे भेटतं त्याच्यात आम्ही खूप खुश आहे. आमचं सांगायचं झालं, कॉन्ट्रॅक्टरशिप हा माझा एक बिझनेस आहे, व्यवसाय. पण माझं त्याच्यात कधी अशी इच्छा नसती की 20 लाखाचा रोड असला तर 20 लाखापैकी आपल्याला 10 लाख आले. आमचा त्याच्याशी काही संबंध. आम्हाला जे देवानी दिलंय त्यात खूप सुखी आणि समाधानी आहे. आम्हाला त्याच्यातच सुख समाधान. पण मला हा राजकीय क्षेत्रात असताना जो कॉन्ट्रॅक्टरशिप करतोय त्याच्यात जास्तीत जास्त कसं चांगल्या दर्जाचं काम करता येईल यावरच माझं भर राहते कधी पण आयुष्यात. मी त्यात कधीच पैसा हा उत्पन्नाचा मार्ग शोधलेला नाही. माझं नेहमी काम असतं, जे काम माझ्या हातातनं घडतंय ते कसं जास्तीत जास्त प्रकारे चांगलं करून घेता येईल आणि चांगलं टिकल यावरच मी काम करतो. तर मित्रांनो, आपले मनगटे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझी फॅमिली सदन असल्यामुळे ते स्वावलंबी आणि ज्याच्या त्याच्या परीने ते नोकरीला त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि मीही माझ्या पद्धतीने चांगला व्यवसाय या ठिकाणी करतो, त्यामुळे मला जास्त ओरबडून खाण्याची गरज नाही, अशी मनगटे साहेब या ठिकाणी सांगतात. तर मित्रांनो, खरंच एक हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि जर आपल्या तुम्ही चिंचोली नाचेरवाल सर्कलचा विकास बऱ्यापैकी ठप्प या ठिकाणी झालेला आहे आणि कुठेतरी बरेच लोक या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक आहे, पण कुठेतरी शिक्षणाचा अभाव किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादं काम मंजूर आणण्यासाठी जे कागदपत्री कोणाला भेटायचं असतं त्या कामाला काय त्या ठिकाणी म्हणतात हे कुठेतरी इतर राजकीय पुढाऱ्यामध्ये दिसून येत नाही. पण ज्यावेळेस आम्ही प्रदीपजी मनगटे साहेब यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की तहसीलदारासोबत असो किंवा बांधकाम विभागासोबत असो, ज्याही आपल्या अडीअडचणी अडचणी असतात तर त्याची पूर्ण टोटल माहिती मला त्या ठिकाणी आहे. तर कुठेतरी या चिंचोली नाचेरवाल परिसरातील लोकांनी जर मला एक नवतरुण आला या ठिकाणी संधी कधी दिली तर मी या चिंचोली नाचेरवाल परिसराचा 100% विकास या ठिकाणी करू शकतो, असे आपले प्रदीपजी मनगटे साहेब या ठिकाणी सांगतात. तर मित्रांनो, ते सांगतात नाही पण त्यांच्यामध्ये खरंच काहीतरी कलागुण आहे आणि ते आपल्या चिंचोली नाचेरवाल परिसराचा विकास या ठिकाणी करू शकतात. तर मनगटे साहेब, नेमकं तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय? राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की माझा जो वारसा आहे तो राजकारणातला वारसा आहे. माझे आजोबा या भागातले मोठे राजकारणी होते आणि त्याचंच कार्य कुठेतरी थांबलं होतं. त्यांचं आकस्मिक निधन झालं लवकरात लवकर. ते वयाच्या 55-60 वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळं ते कुठेतरी थांबलं होतं आणि त्याच्यानंतर माझ्या परिवारातनं कोणीच पुढे आलं नाही राजकारणात. पण आज आता आमच्या घरातले सर्व सुशिक्षित झाले, सर्व स्वावलंबी झाले. त्यानंतर कुठेतरी वाटतंय की आजोबांचं कार्य थांबलेलं आहे ते आपण पुढं चालू ठेवावं आणि ते गोरगरिबांना कसं फायदेशीर होईल, सर्व जातीपातींमध्ये कसं त्याचा फायदा करून देता येईल आणि त्यांचं नाव आम्हाला लाभलंय. तर आमची आज ती जिम्मेदारी आणि जबाबदारी की आमच्या आजोबांचं कार्य आज ते नावाजलं पाहिजे आणि त्यांचं नाव टिकवण्यासाठी आम्ही आज समाजकारणात आहे. राजकारण हा आमचा धंदा नाही. तर मनगटे साहेब, तुम्ही बोलताना कुठेतरी एक मोठा वक्ता असं भास त्या ठिकाणी होतो की आपण एक चांगल्या जिल्हा लेवलच्या नेत्यासोबत बोलताना या ठिकाणी दिसून येतं. तर आताच तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आम्ही अजितदादा राष्ट्रवादी पक्षाकडून या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे. पण मनगटे साहेब, जर प्रश्न, जर तुम्हाला या पक्षाने तिकीट या ठिकाणी नाही दिलं तर तरी तुम्ही या जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे का? तुम्ही शांत बसणार, म्हणजे कसं बरं? ठामपणे सांगतो, जर मला आमचे माननीय नेते अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात लढण्याची संधी मिळाली तर मी या जिल्हा परिषद जे आपलं चिंचोली नाचेरवाल जिल्हा परिषद सर्कल आहे इथून लढणार आहे. नसता मला जर अजितदादा पवार या आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तिथल्या नेत्यांनी सांगितलं प्रदीप यावेळेस तू थांब, तर मी लढणार नाही. माझं दुसरं कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही आणि मला लढायची काही इच्छा नाही, कारण माझं वय खूप कमी. आज मी 39 वर्षाचा आहे. मला फक्त राजकारण न करता समाजकारण काय जास्तीत जास्त करायचं. भविष्यात ते ऑटोमॅटिक पुढून ते माझ्या पदरात येईल अशी माझी इच्छा आहे. तर मी समाजकारणात जास्त झोकून देणार आहे आणि माझे नेते, मला विश्वास आहे,
माननीय सतीश भाऊ चव्हाण, माननीय नितीन पाटील साहेब हे मला नेतृत्व करण्याची संधी देतील, मला ते राष्ट्रवादी काँग्रेसचं या भागातलं तिकीट मला देतील याची मला अपेक्षा आहे. मला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही त्यासाठी. तर त्यांनी आपले मनगडे साहेब यांनी सांगितलं की मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि जे माझे पक्षातील जे वरिष्ठ कार्यकर्ते नेते आहे जो तो निर्णय घेईल आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्यावर अन्याय ते त्या ठिकाणी करणार नाही, कारण त्यांचं वय माझं वय जरी कमी असलं म्हणे पण मला कुठेतरी राजकीयचा अनुभव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बऱ्यापैकी त्यांनी या कॉन्ट्रॅक्टदारच्या माध्यमातून आपल्या या आपल्या शेलगाव परिसराचा असो किंवा अनेक खेडोपाडी त्यांनी चांगले कामं या ठिकाणी केलेलं आहे. तर पक्ष त्यांच्यावर अन्याय या ठिकाणी करणार नाही आणि कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष त्यांना तिकीट या ठिकाणी देईल अशी ती अपेक्षा या ठिकाणी बाळगत आहे. तर मग तुमची फॅमिली म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे समजा? माझ्या फॅमिलीत माझे वडील पोपटराव भिकनराव मनगटे साहेब, त्यानंतर माझी आई शिक्षिका आहे संभाजीनगरला महानगरपालिका शाळेत. माझी मिसेस कालिंदी प्रदीप मनगटे जी की तलाठी आहे, तुम्हाला माहितच आहे, ती अंधारी सर्कलमध्ये तलाठी आहे. आणि माझी 2 मुलं, माझे दोन्ही मुलं आज शाळेत शिकत आहे, एक 8 वर्षाचा आहे आणि एक 3 वर्षाचा आहे. माझ्या फॅमिलीत मी एकटाच आहे. तर मनगटे साहेब आज तुमची सगळी सुशिक्षित फॅमिली आणि सर्व नोकरदार वर्ग आहे, पण कुठेतरी ते नोकरदार वर्ग असताना तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना थोडं असं त्यांचं तुमच्यावर थोडं असं हे वाटत नाही का बाबा तुम्ही या राजकारणी क्षेत्रामध्ये नका जाऊ, तर त्यांचं तुमच्यावर असं एक बंधन नाही का बाबा या राजकारणामध्ये येण्यासाठी? त्यांचं बंधन त्यांना निश्चित ती एक फॅमिलीचा प्रकार आहे. सांगायचं झालं तर नोकरी करणारा वर्ग हा सुरक्षित लाईफ जगणारा वर्ग असतो. तो असा एवढी डेअरिंग करून पुढे जात नाही. पण त्यांना मी कुठेतरी कॉन्फिडन्स दिलेला आहे घराच्यांना. आणि आम्ही समाजकारण करतोय, आम्ही राजकारणात उतरलेलं नाही, आम्हाला कोणत्याही गोष्टीचा लाभ लोभची गरज नाही. त्यांना माहिती आहे समाजकारण करत असताना निश्चित चांगल्या प्रकारे कार्य करेल. हा कोणाच्या अपेक्षेवर चालला नाही, कोणाच्या स्वार्थासाठी चालला नाही, विश्वास आहे. आणि त्यामुळे मी समाजकार्य करतोय आणि त्यांचाही मला पाठिंबा लाभलेला आहे या गोष्टी. तर आपण पाहू शकता की खूप सुंदर त्या ठिकाणी आपले मनगटे साहेब बोलतात की त्यांनी त्यांच्या फॅमिलीला माहिती आहे की प्रदीप मनगटे हा एक चांगला मुलगा आहे, चांगला पती आहे, कुठेतरी ते वाईट मार्गाला या ठिकाणी जाणार नाही, कुठेतरी त्यांचा चांगला विचार आहे आणि याच विचाराला प्रेरित होऊन त्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट या ठिकाणी करते. तर आता या शेलगाव ग्रामपंचायत मध्ये तुम्ही विरोध पक्ष नेते, तर विरोध पक्ष नेते असताना सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही या शेलगाव गावामध्ये विकासाचे काम या ठिकाणी केलेले आहे. तर कुठेतरी विरोध पक्ष नेता असताना तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी करतात, तर याचं श्रेय सत्तेतल्या लोकांना या ठिकाणी जातं. पण या गोष्टीचा विचार न करता आपण कार्य या ठिकाणी करतात, तर आपल्याला वाटत नाही की माझ्या हातात सत्ता या ठिकाणी आल्याच्या नंतरच मी कामं या ठिकाणी करणार आहे. सांगायचं झालं तर हा विचार खूप मोठा आहे. मागील काळात जेव्हा इलेक्शन झालं ग्रामपंचायतचं 2000 आपलं साधारणतः 23ला झालंय ते जानेवारी महिन्यात, त्यावेळेस जेव्हा इलेक्शन झालं त्यावेळेस ते जातीपातीच्या याच्यावर मुद्द्यावर लढलं गेलं, ते विकासावर लढलं गेलं नाही. आणि काही गोष्टी कमी पडू शकतो कधी कधी, पण मी त्यावेळेस असा विचार केला नाही आपण पडलोय तर आपण गावाचा विकास करत नाही. आपला जो आज पिंड आहे गावात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून काम करण्याचा, तो मी कुठे थांबवला नाही. आणि दुसरी गोष्ट झाला विरोधी पक्षनेता, हा तुमचा बोलण्याचा भाग आहे, पण मी विरोधी पक्षनेता म्हणत नाही. ती इलेक्शन झालं, रात गई बात गई, ते जमलं तिथलं ते निवडून आले, ते त्यांच्या नशिबात होतं. आमच्या नशिबात एक अजून टर्म थांबण्याचा जर जनतेचा हे असेल, जनाधार असेल, तो आम्ही मान्य केला. पण आमची विकासाची गाडी कुठंच थांबवली नाही. आम्ही त्याहीपेक्षा जास्त दिलेल्या शब्दाहीपेक्षा जास्त जोमाने काम करून जास्तीत जास्त योजना गावापर्यंत पोहोचवल्या, जास्तीत जास्त विकास करण्याचं कार्य केलं. आणि आज ते जनतेला दिसतंय. भविष्यात जनतेला वाटलं की प्रदीप हा त्या गोष्टीचा पात्रतेचा योग्य उमेदवार आहे, तर ते स्वतःहून मला निवडून देतील. कारण बोलल्याप्रमाणे सांगतो, सत्याला कुठंतरी कष्ट आहे पण पराजय नाही. त्याला यश थोड्या दिवसात भेटतं, पण ते खूप मोठं भेटतं आणि ते कायमस्वरूपी भेटतं. तर मित्रांनो, मनगटे साहेब सांगतात की राजकारण रात गई बात गई, पण कुठेतरी निवडणूक झाल्याच्या नंतर हे सगळे आपले गावातले आपले नागरिक किंवा आपल्या जीवाभावाचे असतात, तर कुठेतरी राजकारणात वयर धरून या ठिकाणी चालत नाही. आणि आपल्या परिसराच्या विकासासाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतच ताब्यात पाहिजे किंवा एखादं पदच त्या ठिकाणी पाहिजे. तर ही कोणतीही अपेक्षा न करता आपलं कर्तव्य, आपण या गावामध्ये जन्म घेतलेला आहे, तर कुठेतरी या गावाचा विकास करणं आपलं कर्तव्य आहे. आणि हीच आज बाळगून प्रदीपजी मनगटे साहेब या ठिकाणी या शेलगाव परिसरामध्ये कामं या ठिकाणी करतात. तर बऱ्यापैकी मी तुम्हाला मनगटे साहेब
तुमचा मित्रवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मला वाटतं आमच्या चिंचोलीमध्ये जे चांगले प्रस्थापित राजकारण्याचे मुलं आहे हे तुमचे जवळचे मित्रमंडळी आहे. तर या मित्रमंडळीला अटेंड करताना तुम्हाला काही अडचणी या ठिकाणी येतात का? काहीच अडचण नाही, कारण ते माझे जीवाभावाचे मित्र आहे. कारण माझा स्वभावच असा माणसाळलेला आहे. मी सर्वांचा आदर करणारा माणूस आहे आणि माझे काही नातेसंबंध असल्यामुळे आणि तिथले जे चांगले म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, चिंचोली झाले, नाचनवेल झाले, आडगाव झाले, दिगाव झाले, या सर्व मित्रमंडळींशी माझा चांगला संपर्क आल्यामुळं ते माझं एक पॉझिटिव्ह पॉईंट मानतो की मला हा नवतरुण मित्रमंडळ लाभलेला आहे. माझ्या गावातही समजा बघायचं झालं तर माझं सर्व वयोगटाशी चांगले संबंध आहे, पण माझं नवतरुण मंडळ माझ्या चांगला संपर्कात आहे माझ्या गावातलं. नाही, आणि एक मनोहर साहेब हे खरंच आहे बरं, कारण प्रत्येक गावामध्ये तुमचे जे नवतरुण मित्रमंडळी ही बऱ्याच वेळेस तुम्ही चिंचोलीमध्ये त्या ठिकाणी येतात, तर तुमच्या आजूबाजूला बरेच मित्रमंडळी या ठिकाणी येतात. तर कुठेतरी प्रेमाने जिंकण्याची ताकद आपल्या प्रदीपजी मनगडे साहेब यांच्यामध्ये आहे. आणि ही प्रेमाची ताकद इतकी मोठी आहे की ही प्रेमाची ताकद त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक उगवता तारा म्हणून आपल्या या नाचेलवेल चिंचोली परिसरातील लोक या ठिकाणी पाहतात. तर मित्रांनो, खरंच सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाला जर आपण एक वेळेस चान्स कधी दिला तर आपल्या या चिंचोली नाचेलवेल परिसराचा खरंच कायापालट या ठिकाणी होऊ शकतो. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी एक सत्यता आणि एक तळमळ या ठिकाणी दिसून येते की कुठेतरी त्यांना आपल्या या चिंचोली नाचेलवेल परिसराचा विकास या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यांना विकास करत असताना त्यांना अडचणी या ठिकाणी येणार नाही, कारण त्यांच्याजवळ सत्ता जरी नसली पण त्यांनी बऱ्यापैकी आपल्या या चिंचोली परिसरामध्ये सिमेंट रोडचे काम असो, डांबरीकरणचं काम असो किंवा गट्टूचे काम असो, त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. जर समजा शेलगावमधून जर तुम्ही त्या ठिकाणी उमेदवार असला तर गावाचं तुम्हाला 100% सहकार्य राहील का जिल्हा परिषद निवडणुकीसाठी? निश्चित माझं गाव मला पहिले प्राधान्य देईल. माझे जे जीवाभावाचे माझे गावकरी मंडळी त्यांचा मला पाठिंबा आहे आणि ते मला निश्चितच गावातनं उत्स्फूर्त. कारण आज काय झालेलं आहे, आपल्या जिल्हा परिषद गटात फक्त 2च गावाची मक्तेदारी असं लोकांना वाटायला लागले. पण ते न करता आज आपला शेलगाव पण आज या जिल्हा परिषद गटातनं लढू शकतो. ही सक्षम उमेदवारी देण्याची ताकद ही मी निर्माण केलेली. त्यामुळे माझं गाव माझ्या पाठीशी. कारण दरवेळेस काय होतं, आम्ही बघतो की चिंचोली बाजूचे गावं हेच 2-3 ठिकाणचे लोक या भागातनं नेतृत्व करण्याची ताकद ठेवतात. मग हे नेतृत्व कधी तयार होईल आपल्या भागात, जे शेलगाव आमचं सारखं गाव आहे, आजूबाजूचं नाचेनवेल गाव आहे. तर त्यामुळं आजूबाजूचा परिसर हा आज खूप मोठ्या प्रमाणात मला सहकार्य सपोर्ट देतोय, मार्गदर्शन करतोय, आशीर्वाद लाभतोय. त्यामुळे माझं गावही माझ्या पाठीशी आहे आणि त्यांना विचारूनच मी ही पायरी पुढं गाठण्याचं ध्येय ठेवण्याचं कार्य करतोय. जर माझं गाव नसतं तर मी या गोष्टीत आलोही नसतो. पण आज माझं एक गाव या मतदानाच्या याच्यात चिंचोलीमध्ये सामील आहे आणि त्यामुळं माझा तो पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर मनगडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठेतरी ठराविक गावातलेच लोक त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होत होतात. तर कुठेतरी ती मक्तेदारी या ठिकाणी वाटते. तर कुठेतरी या जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनेक गावं त्या ठिकाणी येतात. मग ठराविक गावाचेच या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य काय होतात, तर जे बाकी गाव आहे हे गावांनी फक्त मतदानच या ठिकाणी करावं का? कुठेतरी इतर गावातले सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी झाले पाहिजे, असे मनगडे साहेब या ठिकाणी एकदम सुंदर उत्तर या ठिकाणी देताना दिसतात. तर समजा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समजा म्हणजे तुम्ही निवडून आले तर तुमचा पुढील अजेंडा काय राहणार आहे? तुम्ही कोणते कामं या ठिकाणी येणाऱ्या काळात जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले तर तुम्ही कोणते कामं या ठिकाणी करणार आहे या आपल्या चिंचोली नाचेनवेल सर्कलमध्ये? आपल्या चिंचोली नाचेनवेल सर्कल मधील मायबाप जनतेने जर आशीर्वाद दिला आणि निवडून आल्यानंतर पहिले माझे सर्व गावाचे जे रस्ते ते दुरुस्त करून ते कसे चांगले होतील त्यावर कार्य करण्याची जी पानन योजना चालू केलेली आहे आणि ती कशी वाड्या वस्त्यावर पोहोचून तिथला शेतकरी कसा समृद्ध होईल, त्यांच्या शेतीमालाला भाव कसा भेटेल आणि त्यांचं दळणवळणाचे साधन कशा प्रकारे चालू होतील, हा एक कार्य करण्यात पहिली माझी तळमळ राहील. त्यानंतर गावाअंतर्गत व्यायामशाळा, जे नवतरुण मंडळी आज माझे मित्रमंडळी त्यांच्यासाठी सर्व गावात व्यायामशाळा कशा निर्माण करता येईल, चांगल्या प्रकारचे वाचनालय कसे देता येईल,
त्यानंतर आरोग्याच्या ज्या सुविधा आहे, आता आमच्या गावात एक आरोग्य केंद्र आहे, तुमच्या चिंचोली, ते जास्तीत जास्त कसं डेव्हलप करून तिथं चांगले डॉक्टर, चांगले तंत्रज्ञान उपलब्ध कसं करून देतील, जेणेकरून गोरगरिबांना इथून संभाजीनगर जाण्याचा खर्च वाचला आणि त्यांची आरोग्याची सुविधा इथंच कशी निर्माण होईल हे कार्य करण्याची तयारी. त्यानंतर जलसंचनामध्ये जे स्त्रोत आपण बोललो की नेवपूर धरणाचं जे पाणी आहे, जे ओव्हरफ्लो होऊन ते पूर्ण थ्रू चाललं जातं, पण त्याचा आपल्या भागात काही फायदा होत नाही. जांभळी धरणाला कधी कधी पाण्याची कमतरता भासते, तर ते कॅनलद्वारे किंवा खालीहून टनलद्वारे ते नेवपूरचं पाणी जे धरणाचं ते जांभळीत कसं आणतील, ते जांभळीत आल्यामुळे जांभळीची जी नदी आहे आज आमच्या गावातनं जाती, ती 5 गावांना फायद्याची. ती दहीगाव, दिगाव, शेलगाव आणि वाकत या गावांची ती आज जलवाहिनी, उपवाहिनी, ती त्यांचं जीवनाचा एक जीवनमान उंच करण्याची वाहिनी, त्या वाहिनीवरच ही शेती अवलंबून आहे. त्या जांभळीच्या धरणात ते पाणी कसं आणता येईल हे काम करण्याची तयारी. त्यानंतर आपल्या भागात जी व्यापारपेठ आहे, जी बाजारपेठ आहे, ती कशी मोठी करता येईल, कृषी उत्पन्न समिती मार्फत झालं, लोकांच्या शेतीमालाला हमी भाव कसा देण्यात येईल. आज आता मागे काही काळापासून मक्काचं जे पीक होतं आपल्या भागात खूप आलेलं आहे आणि मक्काचं पीक आल्यावर मक्काचा भाव बघितला होता. मागील काळात जेव्हा दिवाळी झाली, सणसूद झालं, लोकांच्या घरी 2 पैशाची गरज होती, त्यावेळेस मक्काचा भाव हे 1300 आणि 1200च्या वरती जात नव्हता. पण आमचे नेते माननीय नितीन पाटील साहेब यांना विनंती केली, त्यांनी त्यांच्या मार्फत CCI केंद्र चालू केले आपल्या भागात आणि 2400 रुपये हमी भावाने आज ते मक्का खरेदी केंद्र चालू केले होते त्यांनी. त्यामुळे आपल्या भागात ही मक्का आता साधारण 1800च्या जवळपास पोहोचलेली आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना तो न्याय भेटतोय. या गोष्टीचा कुठेतरी विचार करून आपण आता ते भविष्यात हे कायमस्वरूपी कसं टिकवता येईल, CCI केंद्र झाले किंवा मार्केट कमिटीचे खरेदी केंद्र कसे झाले, यामुळे शेतकऱ्यांच्या भाव कसे देण्यात येतील. त्यानंतर आता देवगिरी कारखाना चालू होतोय, साखर कारखाना फुलंब्रीचा. यावर्षी त्यांचं गळीत हंगाम नाही, पण पुढच्या वर्षी. पण देवगिरी कारखाना यावर्षी सर्व शेतकऱ्यांना ऊसाचं बेन आहे लागवडीस देत आहे. ते कसं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल ती योजना, त्याचं मार्गदर्शन करण्याची तयारी ठेवलेली आहे. ह्या गोष्टी करण्यासाठी आता उपलब्ध करून देत आहे आपण. तर वकील साहेब, आपण बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या, त्यांच्यासोबत चर्चा केल्या. बऱ्याच जणांनी लोक सांगतात, बरेच राजकीय पुढारी सांगतात रोडाच्या अडचणी आम्ही आमकं करू, हे ज्या नॉर्मल गोष्टी त्या ठिकाणी सांगतात. पण कुठेतरी आपले मनगटे साहेब यांची दूरदृष्टी, मी त्यांची तुलना म्हणजे एक महान व्यक्ती बरोबर या ठिकाणी करू शकत नाही, पण कुठेतरी त्यांचे थोडेसे गुण त्यांच्यामध्ये मला या ठिकाणी दिसतात. तर ते महान व्यक्तिमत्व कोण, स्वर्गीय रायबंजी जाधव, जसे ज्यांनी त्यांची दूरदृष्टी होती आणि या दूरदृष्टीच्या माध्यमातून त्यांनी आपला कन्नड तालुका हरित क्रांती या ठिकाणी केला. हेच थोडेसे विचार आपले मनगटे साहेब यांच्या मनाशी बाळगून आहे आणि त्यांनी एक सुंदर प्रश्न त्या जांभळीच्या धरणाचं या ठिकाणी सांगितलं की जे चिंचोलीच्या नेपूरच्या धरणातील जे ओव्हरफ्लो पाणी वाया त्या ठिकाणी जातात, ते पाणी कुठेतरी जांभळीच्या धरणात त्या ठिकाणी आणायचं आणि त्याचा वापर आपल्या शेलगाव किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी उपयोग आणायचा. तर कुठेतरी दूरदृष्टी आपले प्रदीपजी मनगटे साहेब यांच्यामध्ये दिसून येते. तर मनगटे साहेब, खरंच तुमच्या या विचाराला सल्यूट आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्या नाचेलवेल चिंचोली परिसरातील नागरिकांना, मतदारांना सांगू इच्छितो, तरुणांना सांगू इच्छितो की एक वेळेस अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाला आपण चान्स या ठिकाणी द्यावा, अशीच मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. आणि प्रदीपजी मनगटे साहेब, आपण आपला किमती वेळ मला या ठिकाणी दिला, त्याबद्दल आपलं खरंच मनस्वी धन्यवाद. आणि त्यानंतर आपले ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, तुमचंही मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आमच्या अशा नवनवीन व्यक्ती सोबत चर्चा करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन त्या ठिकाणी देतात आणि असा योग या ठिकाणी घडून आणतात. तर प्रदीप मनगटे साहेब, आपलं खरंच मनस्वी धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा देतो. आणि मी आई जगदंबा यांनी प्रार्थना करतो की तुमच्या ज्या मनातल्या अपेक्षा आहे या अपेक्षा पूर्ण हो, एवढीच मी आई जगदंबा यांनी प्रार्थना करतो. आपला मागील 5-7 वर्षापासून संपर्क आहे. तुमचं माझं कधी भेटलं तरी आपण चांगल्या प्रकारे एकमेकांचा हितगुज करतो. तुमच्या समस्या, माझ्या समस्या आपण एकमेकांना. आई जगदंबाईच्या आशीर्वादाने आपल्याला हे मोठं आता वज्र पेलायचं आहे. यामध्ये खूप मोठे मोठे व्यक्तिमत्व आहे. पण जर आपल्याला आई जगदंबाचा आशीर्वाद लाभला आणि आपण आज हे करू शकलो, तर येणाऱ्या काळात जे बोललोय, आधी सिद्ध व्हा मग प्रसिद्ध व्हा, या वृत्तीप्रमाणे आपण सर्व कामं करणार आहे जनतेचे आणि त्यासाठी जनतेने आपल्याला आशीर्वाद द्यावा हीच तुमच्या माध्यमातून एक इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबवतो. धन्यवाद.